5 ओव्हरची मॅच, 5 षटकांचा सामना. स्ट्राइक वरती खेळतोय प्रतीक कानबे. अगदी आपण पाहतोय नॉन स्ट्राइकच्या दिशेला अनुराग. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. ऋषी जोरी सर नक्कीच अगदी आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेत या सामन्यासाठी. उद्या मात्र हमराज मृत्युंजय ही टीम देखील मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतवर्षात पुण्यातील ही टीम नक्कीच खेळताना पाहायला मिळते ऋषी सरांच्या नेतृत्वात. आणि उद्या खऱ्या अर्थानं या मैदानावरती हमराज मृत्युंजय ही टीम उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू तेज तर्रार. प्रतीक खानबे स्ट्राइकच्या दिशेला खेळताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात करून दिली होती परंतु बाद झाला. प्रतीक क्षमता आहे लढण्याची. हो हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये खातं खोललं जातंय लोहगाव 11 टीमचं. एक धाव धावपलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन एबी ट्रॉफीचं नक्कीच अगदी आपण पाहतोय. दिवस क्रमांक 3 संपन्न होत असताना 5 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहतोय संपन्न होताना पाहायला मिळते. हा फटका अगदी आपण पाहतोय सुरेख झेल, अप्रतिम झेल. एखाद्या गरुडानं सर्पावरती झेप घ्यावी तशा प्रकारची झेप घेतली. एखाद्या स्विमिंग पूल मध्ये सूर मारावा तसा सूर मारला आणि या झेल त्या ठिकाणी टिपलाय. पाहायला मिळते विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. सोनूनं टिपलेला झेल अगदी आपण पाहिला. सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये जो झालाय. अनुराग परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे पोहोचताना पाहायला मिळतोय अमित खानवे मैदानाच्या आतमध्ये. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. 5 षटकांची लढत आहे. कितपत मोठं टार्गेट समोर ठेवलं जाते ते पाहायचे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय भरकटणारी गोलंदाजी आहे. वाईट +1 2 धावा त्या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धावांबरोबर धावफलक 3 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 रन ऑन स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज होईल सज्ज मयूर. हा फटका अगदी आपण पाहतोय मिस टाइम आहे थोडासा. शतरक्षक येईल चेंडूवरती. आणखीन एक सिंगल जी घेतली जाईल. एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड आणि धावफलक 4 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. थोडीशी संत आणि सावध नक्की सुरुवात आहे. शेवटपर्यंत पाहायचंय की कामगिरी कशा प्रकारे जी केली जाते. हा फटका अगदी आपण पाहतो आहे शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. वेगवान धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते अमित द्वारा. एबी ट्रॉफी च्या बाबतीत नक्कीच आपण दिवसभरात बोलतो आहे. पहिलंच पर्व नक्कीच संपन्न होत आहे आणि अनेक जणांचं योगदान नक्कीच अगदी आपण पाहतोय. 1,01,001 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या एबी ट्रॉफीसाठी दिलं जाणार आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी असेल आणि षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,01,001 रुपयांचं पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांक 51,000 रुपये सन्माननीय आशिष दादा मारणे उपाध्यक्ष टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे. तृतीय क्रमांक 15,000 यशवंत भाऊ पाचंगे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे.
ट्रॉफी सौजन्य अतुल भाऊ मांगडे यांच्या माध्यमातून, लाईव्ह सौजन्य शांताराम बाबा खलसे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी एक सायकल ठेवली आपण प्रशांत गायकवाड पुणे पोलीस यांच्या माध्यमातून, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि सिरीज साठी बॅट्स आणि त्याचबरोबर शूज मुकेश चौधरी यांच्या माध्यमातून, ग्राउंड सौजन्य गणेश काकडे आणि नितेश कवडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, बॉल सौजन्य सन्माननीय चंद्रशेखर दादा मोरे आणि विकी खैराड यांच्या माध्यमातून, समालोचक सौजन्य सन्माननीय सचिन दादा खानवे यांच्या माध्यमातून, पंच सौजन्य विशाल भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून, पाणी सौजन्य आपण पाहतोय ऋषी जोरी सर यांच्या माध्यमातून, बेस्ट फिल्डर सौजन्य प्रवीण पाठक यांच्या माध्यमातून. तर सेमी फायनल साठी ज्या टीम पोहोचणार आहेत, शतरक्षक ओ काय ड्रॉप फलंदाज त्या ठिकाणी मात्र असेल सुरक्षित. डॉल्फिन स्पोर्ट्स विशाल कांबळे यांच्या माध्यमातून सेमी फायनल साठी ज्या 4 टीम पोहोचलेल्या आहेत त्यांच्यासाठी टी शर्ट सौजन्य नक्कीच लाभणार आहे. अनेक जणांचं योगदान त्यानंतर मात्र उभी राहिली एबी ट्रॉफी. विनाशुल्क प्रवेश प्रत्येक टीमला आपण दिलाय आणि 44 टीमचा सहभाग या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा दिवस संपन्न होतोय. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये. यंगर्स बारामती आणि यजमान लोहगाव 11. प्रत्येकचा हा फटका अगदी आपण पाहतो आहे. सिंगल घेतली जाईल. एक धाव डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी जारी. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 7 धावा या धावफलकावरती आहेत. चांगला संघर्ष शेवटपर्यंत रंगायला अगदी आपण पाहतोय. अमित जबरदस्त बॅटिंग केली आहे या अगोदरच्या मॅच मध्ये. स्ट्राईकच्या दिशेला आहे आणि स्वतः मैदानाचे ओनर आहेत, मालक आहेत. दरम्यान अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल. जी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे कौतुकास्पद. यंगर्स बारामती मैदानाच्या आतमध्ये या शतरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. कोण पोहोचणार सुपर 11 मध्ये याकडे सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण घेणाऱ्या प्रेक्षेपणाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षक राजाचं देखील असेल स्वागत. सिंगल घेतली जाते. पुन्हा एकदा एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. काय गोलंदाजी केली जाते. 22 आणि एकूण धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 9 धावा या धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित खानवे ऑन स्ट्राइक. हा फटका लॉंग ऑनच्या दिशेला एक टप्पा खास चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळतोय. सनसनीत चौकार. 4 रन. पाच चेंडू आतापर्यंत टाकलेत. हॅलो 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 चेक. षटकाची होईल समाप्ती. या षटकामध्ये 9 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळतात त्या 14 धावा. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक टाकलं जाईल ते 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. लोहगाव 11 विरुद्ध यंगर्स बारामती. यंगर्स बारामती विरुद्ध लोहगाव 11. शेवटची मॅच, शेवटचा सामना. कोण विजय पताका फडकवणार अगदी आपण पाहतो आहे. कोण सुपर 11 ला जाऊन दाखल होणार आहे. येणारा काळ, येणारा वेळ नक्की सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता. एक एक क्षण खूप महत्वाचा. प्रत्येक दिवशी 12 टीमचा सहभाग या क्रिकेटच्या स्पर्धेत आपण पाहतोय. प्रत्येक दिवशी 9 मॅचेस आपण या ठिकाणी पाहतोय आणि 3 टीम सुपर 11 ला जाऊन दाखल होताना नक्कीच आपण पाहतो आहे. अक्षय टावरे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. बारामती मोरगावचा नक्कीच असणारा हा खेळाडू. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षय टावरेची ओळख आहे. त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. प्रतीक खानवेला परतावं लागेल. अप्रतिम चेंडू अक्षय टावरेचा. प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्या प्रतीक कानबे यांनी. आणि या दरम्यान फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये पोहोचतो आहे प्रसन्न मैदानाच्या आतमध्ये. ओ सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी मात्र झेल निसटलाय, सटकलाय आणि जीवनदान त्या ठिकाणी प्रसन्नाला मिळताना पाहायला मिळत आहे. प्रसन्न देसाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्राईकच्या दिशेला पोहोचलाय. अमित कडून फार मोठ्या अपेक्षा असतील, लढण्याची फार मोठी क्षमता आहे अमित कडक. अनेक मैदानं नक्कीच गाजवलेली आहेत. सिंगल घेतोय, एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण करतो आहे आणि या धावफलक जाऊन पोहोचेल लोहगाव 11चं 17 वरती. षटक क्रमांक त्या ठिकाणी तिसरं जारी असताना प्रसन्न देसाई एक आक्रमक फलंदाज म्हणून प्रसन्नची देखील ओळख. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती सिंगल पुन्हा एकदा जी घेतली जाते. दुसरी धाव चपळाईनं पळून पूर्ण केली जाते. 2 धावा. ज्या ठिकाणी सिंगल मिळायला हवी त्या ठिकाणी मात्र 2 धावा घेतल्या गेल्यात. एस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय एक हुशार कॅप्टन म्हणून महाराष्ट्रात ओळख असणारे चेतन काळंगे अगदी आपण पाहतोय एस्टनच्या पाठीमागे. अक्षय टावरे हो चेंडूला त्या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय, अडवलं गेलंय चेंडूला. चांगलं षटक अगदी आपण पाहतोय. या षटकात खर्च केल्यात एकूण धावा फक्त 6 आणि धावपलकावरती नजर टाकली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा लोहगाव 11च्या धावपलकावरती येत आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल. मयूर षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. शांत वातावरण, धावा बनण्याची नक्कीच गरज आहे. पहिल्या षटकात 5 धावा येताना आपण पाहिल्या. मयूरनं षटक टाकलं होतं. दुसरं षटक टाकलं ते सचिन साळवे. अगदी आपण पाहिलं 9 धावा खर्च केल्या. अक्षय टावरेनं तिसरं षटक टाकलं, 6 धावा खर्च केल्या. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार गोलंदाजी. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. गरज षटकारांची, गरज चौकारांची, गरज प्रचंड मोठ्या आतिषबाजीची, गरज आक्रमकतेची. आणि आता मात्र उजव्या एष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. वाईड बॉल अगदी आपण पाहतो आहे. एक्स्ट्रा स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज होतोय सज्ज मयूर. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. अगदी आपण पाहतो आहे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते मयूर द्वारे. अगदी आपण पाहतोय चेंडू असेल डॉट निर्धाव स्वरूपाचा. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा मयूर सज्ज. लागोपाठचा दुसरा चेंडू देखील डॉट. आपल्या भात्यातील एक एक अस्त्र त्या ठिकाणी सोडतो आहे मयूर. प्रसन्नासारख्या धडाकेबाज फलंदाजाला रोखून ठेवले. आतापर्यंत चेंडू टाकले त्या षटकामध्ये 3, 2 डॉट चेंडू, त्यानंतर एक वाईड आणि एक सिंगल आतापर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा खराब स्वरूपाचा चेंडू. एक अवांतर स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. प्रसन्न फटका खेळून काढतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.
समालोचन कक्षाच्या वरती येऊन चेंडू नक्कीच पडताना जो पाहायला मिळतो आहे. 6 धावा. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. प्रसन्न एक आक्रमक फलंदाज षटकार ठोकतोय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. बॅटची काढा घेतली. एक यष्टिरक्षकांना आपलं काम पूर्ण केलं आणि विकेटचं पतन होताना जे पाहायला मिळतंय. प्रसन्न जड पावलांनी त्या ठिकाणी पॅव्हिलियनकडे परतताना पाहायला मिळतो आहे. या अगोदर चांगला षटकार ठोकला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज गणेश खानवे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आठ चेंडू 10 धावा प्रसन्न बनवल्या. एक अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहा अप्रतिम चेंडू. षटकाची होईल समाप्ती. या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या गेल्या त्या 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळतात त्या 28. शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही. आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. क्षमता आहे लढण्याची. अमित खानवे सारखा स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला गणेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. शेवटचं षटक आहे. सोनू या अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळाला. सोनू शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये मात्र सोपवले. अपरकडचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. वेगवान सिंगल घेतली जाईल. गरज षटकारांची आहे, गरज चौकारांची आहे, गरज आक्रमकतेची नक्कीच आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतो आहे चांगली गोलंदाजी, चांगलं शतरक्षण यंगर्स बारामती टीमचं आतापर्यंत राहिले. आणि याचबरोबर अमितने स्ट्राइक सोडली एक, अर्थात धावबादची विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गणेश परतताना आपल्याला पाहायला मिळतोय पॅव्हिलियन कडे. आशिष नवीन फलंदाज मैदानाच्या आत. 29 धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय. थोडासा स्कोर नक्कीच कमी आपण पाहतोय. म्हणजे अगोदरच्या ज्या मॅचेस झाल्या त्याच्या तुलनेत हा स्कोर थोडासा कमी आहे. परंतु शेवटचं षटक अजूनही मार्गस्थ आहे. स्लोअर वन मिड विकेटच्या दिशेला खेचलाय, ठोकलाय. एक उत्तुंग षटकार अमित खानवेच्या बॅट मधून. 6 धावा. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार ठोकलाय. स्कोर कार्ड 35 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय.
पुन्हा एकदा अमितचा हा फटका अगदी आपण पाहतो आहे. गॅप आहे, शतरक्षक धावत पळत येतोय, चेंडू हातात घेतोय, तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय, चांगली फलंदाजी अमितची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. हा फटका पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय, चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी. धावबादची आणखीन एक शिकार, फलंदाज बाद. अखेरच्या षटकातील काही चेंडू शिल्लक शेष बाकी. अगदी आपण पाहतोय बॅटची कडा घेतली गेली एक, आणि अमितला देखील त्या ठिकाणी मात्र परतावा लागेल. षटकाची होती एक समाप्ती. बनवल्या गेल्या 38 धावा झाल्यात. 39 धावांचं असेल लक्ष. 39 इज टार्गेट. बारामती यंगर्स टीमला जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष अगदी आपण पाहतोय. अमित खानवे 11 चेंडूंचा सामना केला. 19 धावांची खेळी त्या ठिकाणी केली अमित खानवे यांनी. 39 एज टार्गेट. 39 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक अगदी आपण पाहतोय. पहिल्या षटकात 5 धावा नक्कीच आल्या. दुसऱ्या षटकाला अगदी आपण पाहिलं 9 धावा स्कोर कार्ड वरती. दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकात 6 धावा आल्या. चौथ्या षटकात 8 धावा आल्या. तर 5व्या षटकात 10 धावा त्या ठिकाणी आल्या. आणि अशा एकूण धावा स्कोर कार्ड वरती 38. 39 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. थँक्यू 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 डीजे. बॅट्समन चला बॅट्समन. एबी ट्रॉफीचं अप्रतिम अशा प्रकारचं आयोजन आपण नक्कीच पाहतोय. तिसरा दिवस या ठिकाणी संपन्न होताना जो पाहायला मिळतोय. पहिलंच पर्व आहे आणि या पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ एबी ट्रॉफीच्या रूपाने नक्कीच मिळताना जे पाहायला मिळतंय. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय भरतदादा टेंगरे, सन्माननीय उपाध्यक्ष आशिषदादा मारणे अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या संपूर्ण आयोजन टीम पहिले 3 दिवस समालोचन करण्याची संधी मला या ठिकाणी जी दिली त्याबद्दल मी या विशेष आपला आभार व्यक्त करेल. सन्माननीय भरतदादा टेंगरे, आशिषदादा मारणे, ऋषी जोरी सर, सचिन राठोड, सन्माननीय सचिनदादा खानवे, अमितदादा तापकीर, नितेश कवडे, विशाल गायकवाड, चंद्रशेखर दादा मोरे, विकी खैराळे, संपूर्ण आयोजन टीमचा मी आभार व्यक्त करेल. पहिले 3 दिवस समालोचनाची नक्की त्या ठिकाणी संधी दिली, कारण की उद्या नवीन समालोचक असतील आपल्या शैलेश सरांसमवेत. आणि या आता सेकंड इनिंगसाठी आपल्या बरोबर शैलेश निवंगुने सर जोडले जातील. या सर, स्वागत असेल.
आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येतात. स्ट्राईकला चेतन कालंगे, नॉन स्ट्राईकला नवाज शेख. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुमार, शिवम कुमार. पहिला चेंडू एक लहानसा इथे फटका येतोय. फाईन लेगच्या दिशेने फक्त दिशा दिली. चांगला बॉटम हँडचा वापर. लोअर फुलटॉस डावेष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडूची दशा बिघडवण्याचं काम इथे करण्यात आलं. परंतु एकच धाव मिळते. धावसंख्येचा इथे शुभारंभ झालाय. धावसंख्या होते ती 1. 38 धावेचे इथे पाठलाग. पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये कुठल्याही प्रकारचं यश मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये अमित यांचा पण पाहतोय. चेंडू अडवल्यानंतर फेकी देखील सुरेख आहे. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शिवम कुमार. अप्रतिम अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू चेतनसाठी आणि इथे असा चेंडू जर दिला तर त्याला मात्र फार दूरवरतून आणण्याची जबाबदारी आयोजकांची असेल. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. फार दूरवरचा येणारा षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. तिकडे जे 3 प्रेक्षक उभे आहेत ना त्यांना विनंती आहे, तो चेंडू आलाय तो तेवढा आतमध्ये फेका. तिकडे 3 जण आहेत ते मैदानाच्या बाहेर जे आहेत ते. धन्यवाद. जे आपला आवाज तिथपर्यंत जातोय. एवढा लांब वरती आवाज गेला. 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 8. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा चेतन कालंगेचा ब्लास्ट. षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या होते ती 14 धावा. क्या मारे, बहुत मारा, बहुत लंबे लंबे मारा. पुढचा चेंडू चेतनसाठी. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू इथे आपण पाहतोय डीप काऊ कॉर्नर मध्ये. एकच धाव मिळेल. मागच्या मॅच मध्ये चेतन कालंगे स्वस्तामध्ये बाद झाला. इथे नो बॉल. यष्ट्यांचा वेध मला वाटतं गोलंदाजांनी गोलंदाजी करत असताना केला. शरीराचा स्पर्श तिथे यष्ट्यांवरती झाला आणि लगेच पंचांनी कळवलंय नो बॉल. आणि थोडंसं मार्गदर्शन देखील आम्हाला मिळतंय. स्टंपाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न. इथे देखील नवाजच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु म्हणावं तसं टायमिंग तिथे प्रॉपर होत नाहीये. मागच्या मॅचमध्ये चेतन कालंगे स्वस्तामध्ये बाद झाला, परंतु या मॅचमध्ये त्याचा तो क्लास पाहायला मिळतोय. सातत्याने अशाच मैदानामध्ये सराव करणारे सर्व खेळाडू आहेत. त्यामुळे खेळपट्टी आणि मैदानाची रूपरेखा त्यांनी बघितलीच आणि तो आहे तोच फॉर्म त्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला जाईल. चेतन कालंगे होतील बाद. पहिला बॅटर यंगस्टर बारामती संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर चेतन यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय आसिफ सय्यद. एक उंचपुरा बॅटर आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या होते ती 17. 2 षटकार, त्याचबरोबर सिंगल, 3 सिंगल आणि त्याचबरोबर 1 विकेट आणि त्याचबरोबर 1 नो बॉल. अशा 17 धावा इथे जोडल्या जात आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश. दुसरं षटक मैदानामध्ये इथे संपन्न होत आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. गणेश गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय नवाज आहे.
पहिला चेंडू या षटकातील आणि स्क्वेअर कटचा एक बहारदार टोला. चौकार 4 धावेंसाठी. गणेशचं स्वागत इथे नवाजने केलंय. चेंडूला सीमारेषा पार धाडण्यामध्ये यश मिळतं. धावसंख्या होते ती 21 धावा. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. शरीराचा वेध. इथे चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक गणेशांचं देखील पाहायला मिळतंय. 21 धावा झाल्यात. अजूनही 17 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा बिगिट. शॉर्ट आर्म पुल इथे सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. अजूनही 11 धावींची गरज. पुढचा चेंडू नवाजसाठी. हलक्या हाताने. सॉलिड इन डिफेन्स. जे एवढा आक्रमक फलंदाज आहे याने असा हलक्या हाताने चेंडू ढकलून दिला. डगआउट मधून देखील स्तुती झाली की काय डिफेन्सिव्ह फटके देखील आहेत. मला वाटतं आसिफ सय्यद यांनी जो कानमंत्र दिला की स्ट्राईक माझ्याकडे आल्यानंतर मी देखील मोठा फटका खेळू शकतो. पाहूया. स्ट्राईक तर दिली आहे, परंतु स्विंग अँड मिस. बॅट अगदी वेगात स्विंग केली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. एक उंचपुरा बॅटर आहे आसिफ सय्यद. प्रामुख्याने यष्टीरक्षक म्हणून या खेळाडूची एक चांगली ओळख आहे. परंतु आज पहिल्याच मॅच मध्ये थोडासा दुखापतग्रस्त झाला, परंतु मॅच सोडायची नाही. पुन्हा एकदा बिगिट. उंचपुरा बॅटच्या बॅटमधून येतोय एक गगनचुंबी षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. 18 चेंडू आणि 4 धावींची गरज आहे यंगर्स बारामती या संघाला. बघा जे संघ 34 धावा झाल्यात. पाच धावींची गरज आहे. 39 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 5 धावा. 18 चेंडू. राज पहिला चेंडू इथे यशत्यांचा वेध. त्रिफळा बाद आहे. ते कोणालाच काही कळलं नव्हतं. इथे सगळे बाउंड्री लाईन कडे बघत होते, परंतु मला वाटतं अमित सरांना फक्त कळालं नाही का. अमित सरांनी दर्शवलं की यशत्यांचा वेध घेतलाय आणि इथे नवाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. 17 चेंडूमध्ये अजूनही 5 धावींची गरज आहे विजयासाठी. राज इथे गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या चेंडूवरती इथे बॅटर बाद होतोय. नवीन कोण आलंय? नवीन बॅटर अक्षय. नवीन बॅटर आहे अक्षय. अक्षयला देखील संधी मिळाली आहे काहीतरी करून दाखवण्याची. तर अक्षय तावरे नाहीये. तो हा चेंडू वाईड +4. मॅच फिनिश. अक्षय बॅटिंग साठी आला, चेंडू न खेळता चौकार मारून गेला. आता हे एक रेकॉर्ड अक्षयच्या नावावरती लिहिलं जाईल. चेंडू न खेळता मॅच जिंकून आलाय. यंगर्स बारामती आजच्या दिवसातील या तिसऱ्या ग्रुपमधील विजेता संघ सुपर 11 मध्ये दाखल होतोय. यंगर्स बारामती आपल्याला देखील इथे विनंती असेल की 29 तारखेला सकाळी 8:30 वाजताचं रिपोर्टिंग आहे. 8:30 वाजता, कारण 9 वाजता इथे आपण ड्रॉ करणार आहे आणि तिथून पुढे सर्व मॅचेस इथे खेळल्या जातील. त्यानंतर इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन देखील सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच
मयूर मयूर मसाळ ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. 2 षटकं 3 विकेट्स आणि 13 धावा. आणि उद्याची पहिली मॅच 8:30 वाजता 8:30 वाजताची रिपोर्टिंग आहे. हमराज मृत्युंजय 8:30 वाजता येणार ना ते. हमराज मृत्युंजय संघ असा आहे की वेळेचं फार मोठं पालन करतात. फार जे कधी असू द्या. सकाळी 7 वाजता बोलवलं तरी टीम येणार. चला मयूर मासाळ लगेच या आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताबाने इथे सन्मानित केलं जात आहे.